नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का, कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटून बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर आपल्या महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असेल कमेंट नसेल का, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे. जसं की तुम्ही स्क्रीन शकता, एकंदरीतच महत्त्वाची अपडेट आहे. हमी भाव नसल्याने एकंदरीतच शेतकरी अडचणीत सापडला आहे. साठवणूक किल्ला कांदा चाळीमध्येच सडतो आहे. वैजापूर तालुक्यातील शिरूर परिसरातील शेतकरी कांद्याच्या घसरत्या दरामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. आता वैजापूर तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशीच परिस्थिती आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या ठिकाणी कांद्याच्या बाजारात सध्या 900 ते 1000 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळत आहे. लागवडीसाठी खर्च प्रति क्विंटल मागे 1000 ते 400 ते 1500 रुपयापर्यंत आला आहे आणि भाव भेटतोय 1000 रुपये 900 रुपये. उत्पादन खर्च जर बघता जर 22-25 रुपयाच्या घरात जर असेल तर या ठिकाणी क्विंटल मागे 500 ते 700 रुपये, 800 रुपये, 1000 रुपयाची नुकसान शेतकरी बांधवांना सोसावे लागत आहे. दर घसरल्यामुळे आणि खर्च वाढल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी आहे. 35 गावातील शेतकरी संकट आहे. 35 नाही, तुम्हाला अगोदर चांगलं संपूर्ण महाराष्ट्रातील हीच परिस्थिती आहे. दरवर्षी कांद्याला चांगला दर मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी लागवड वाढवली ती मात्र सध्या मिळणारा भाव खर्चापेक्षा खूपच कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दुहेरी संकट, दुहेरी नुकसान शेतकरी बांधवांचं आहे. नवनाथ आढाव शेतकरी यांचं काय म्हणणं बघू शकता. या हंगामात आम्ही जवळपास 500 क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले. चांगल्या दराच्या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवलात, पण त्यातील जवळपास 50% कांदा सडून गेला. उर्वरित कांदा टिकवणे देखील आव्हान ठरत आहे. बाजारभाव नसल्याने आणि काल खराब झाल्याने आम्ही दुहेरी संकटात दुहेरी नुकसान सहन करावे लागत आहे, असे नवनाथ आढाव म्हणणं आहे. त्यानंतर राजू पाटील चिकटगावकर, त्याचबरोबर श्याम पाटील कृषी मंडळाधिकारी यांचं बघू शकता. कांद्याची लागवड व विक्री टप्प्याटप्प्याने करणे शेतकऱ्यांना योग्य आहे. कांदा चांगल्या पद्धतीने चाळीत साठवावा आणि बाजारात योग्य वेळी निवड करून विक्री करावी, यामुळे नुकसान काही प्रमाणात टाळता येऊ शकते. श्याम पाटील कृषी मंडळाधिकारी. जर अशीच काही परिस्थिती राहिली तर नक्कीच कांद्याचे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि झालेलं आहे.